सामाजिक कार्यकर्त्या आणि विधिज्ञ ॲडव्होकेट रमा सरोदे माझ्यासोबत आहेत. मॅडम, विषय गेल्या 3 दिवसामध्ये पुण्यामध्ये सुरू आहे तो म्हणजे की एका व्यक्तीला, अल्पवयीन व्यक्तीला मेजर म्हणजे संज्ञान ठरवायचं किंवा नाही. काय साधारणपणे प्रक्रिया असते जर ती व्यक्ती 18 वर्षाच्या खाली असेल आणि तिला जर संज्ञान ठरवायचं तर कायदा काय सांगतो? तर दिल्ली बलात्कारची केस झाली आणि कायद्यामध्ये बदल करण्यात आला ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये की 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलं पण गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेली आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये बदल केला गेला की ते जर ज्या पद्धतीने विचार करतायत किंवा त्यांची जी मॅच्युरिटी आहे ती एखाद्या ॲडल्टसारखी असेल तर त्याचं प्रिलिमिनरी असेसमेंट झालं पाहिजे. आणि ते प्रिलिमिनरी असेसमेंट जे आहे ते ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डचे जे सदस्य आहेत ते एक पॅनल नेमतात ज्याच्यामध्ये सायकॉलॉजिस्ट असतात किंवा सायको सोशल वर्कर्स असतात आणि ते ती असेसमेंट त्या बालकाची करतात आणि त्याच्यानंतर ते ठरवतात की त्याची विचार करण्याची पद्धत जी आहे ती एका प्रौढ व्यक्तीसारखी आहे का आणि त्याला ती समज आहे का, आणि तसं असेल तर ते रेकमेंड करू शकतात की ही केस जी आहे ती ॲडल्ट कोर्टामध्ये चालवली पाहिजे, म्हणजे जे सेशन्स कोर्ट आहे तिथे चालवली पाहिजे आणि ती बोर्डासमोर चालवण्याची गरज नाही आहे. म्हणजे एका ॲडल्टची केस जशी चालते तशी ती चालवली पाहिजे. आता ही सगळी असेसमेंट करून प्रक्रिया जी आहे त्यांना साधारणपणे 3 महिन्यापर्यंतचा कालावधी असतो आणि त्याच्यानंतर ते ठरवू शकतात की ह्यांची केस कुठे चालली पाहिजे, कोर्टात चालली पाहिजे का बोर्डासमोर चालली पाहिजे. हे जे बोर्ड समिती नेमते ज्याचा उल्लेख तुम्ही केलाय, ही समिती किती लोकांची असते, त्यात कोणाचा सहभाग असतो म्हणजे समावेश असणं अपेक्षित असतं? आणि जसं म्हटलं की 3 महिन्यापर्यंत म्हणजे ते काय नेमकं करतात त्यांच्यासोबत, म्हणजे काय विचारतात त्यांना, काय कुठल्या स्वरूपाचं वर्तन गृहीत धरलं जातं त्याविषयी? तर बेसिकली त्याच्यामध्ये सायकॉलॉजिस्ट आणि सायको सोशल वर्कर्स असतात ज्यांना सायकॉलॉजीबद्दल किंवा चाइल्ड सायकॉलॉजीबद्दल ज्यांना समज आहे, ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांनी लहान मुलांबरोबर काम केलं आहे, त्यांच्या सायकॉलॉजीबद्दल काम केलेलं आहे, अशी लोकं तिथे असतात. ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं असेसमेंट करत असतात. कदाचित सायकोमेट्रिक टेस्ट वापरत असतील किंवा काउन्सिलिंग करत असतील किंवा त्यांच्याशी बोलत असतील, ते प्रश्न विचारत असतील, एकंदरीत हे समजून घेण्यासाठी की ह्याची समज काय आहे, ह्याची मॅच्युरिटी काय आहे, एका ॲडल्ट सारखा हा विचार करतोय का, आणि मग ते ठरवतात की ही केस रेफर केली पाहिजे कोर्टात का ती बोर्डासमोर चालली पाहिजे. हिनस क्राईम हा शब्द गेल्या 3 दिवसामध्ये बऱ्याचदा म्हणजे आपण ऐकतो आहोत. काय नेमकं त्याची व्याख्या आहे? तसं काही आहे का? म्हणजे जघन्य अपराध असं त्याचा मराठी अनुवाद आहे. काय नेमकं त्याच्यामध्ये हिनियस क्राईम जो आहे ह्या केसला खरं सिरियस म्हणता येईल, हिनियस म्हणता येणार नाही. जे दिल्लीची केस झाली होती बलात्कारची ती हिनियस होती, पण त्यावेळेला हा कायदा नव्हता कारण का दिल्लीच्या बलात्कारानंतर हा कायदा आला. पण ही केस जी आहे ती सिरियस अशा स्वरूपाची आपल्याला म्हणता येईल. हिनियस म्हणून ही फार टिकेल असं मला वाटत नाहीये. हिनियस म्हणजे जिथे माहिती आहे परिणाम काय होणार आहे, आणि त्याच्यानंतर ते सगळं रचून केलेलं जेव्हा असतं तेव्हा हिनियस असते, ती खूपच गंभीर असली पाहिजे. ही चूक झालेली आहे या मुलाची, त्यांनी जे केलंय ते बेकायदेशीरच आहे. लायसन्स नसताना गाडी चालवणं, दारू पिऊन गाडी चालवणं, दारू पिण्याचंही वय नसताना दारू पिणं, हे सगळे गुन्हे त्यांनी केलेले आहेत आणि तरी ह्या केसला सिरियस म्हणून म्हटलं जाईल असं मला वाटतंय. आत्ता या मुलाला बालसुधारगृहात ठेवलंय म्हणजे आणि 15 दिवस ठेवण्याचे आदेश दिलेले. त्यानंतर त्याला तिथेच राहावं लागेल किंवा नाही? काय नेमकं पुढची प्रक्रिया काय असणार आहे त्या मुलाच्या संदर्भातली? कारण एका बाजूला हे ठीक आहे, संज्ञान अज्ञान असणं हे चालणार आहे. बेसिकली हे बेलचे कंडिशन्स आहेत, त्यामुळे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की बेल ही खरं तर दिली पाहिजे, पण ज्या वेळेला त्या मुलामुळे काही धोका असेल किंवा त्या मुलाला धोका असेल, बरेचदा लहान मुलं जी कुठल्या गुन्ह्यात असतात ती कुठल्या तरी ॲडल्ट व्यक्तीमुळे असतात, त्यांना गोवलं जातं त्या गुन्ह्यामध्ये. अशा वेळेला त्या लहान मुलांच्याही जीवाला धोका असतो किंवा वाईट संगतीत जाऊन पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता असते. अशा वेळेला त्यांना बेलवरती रिलीज न करता त्यांना बालगृहात ठेवलं जातं, ऑब्झर्वेशन होममध्ये ठेवलं जातं.
जेणेकरून असं काही परत होणार नाही, आणि म्हणून त्याला बालगृहात ठेवलेलं आहे. आता तरी 15 दिवसाचं दिलेलं आहे. ते एक्सटेंड करतील का परत सोडतील हे 15 दिवसानंतर आपल्याला कळेल. परिस्थिती कशी आहे त्याच्यावरनं ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड हे ठरवतील. दरम्यानच्या काळामध्ये या प्रकरणाचा तपास देखील सुरू असणार आहे. पोलीस बाल निरीक्षण गृहामध्ये जाऊन त्या मुलाकडे तपास करू शकणार आहेत. ज्युव्हेनाइल जस्टिसचं एक युनिट असतं पोलीस स्टेशनमध्ये, ज्याला जापू म्हणतात. तर त्यामुळे त्यांना एक प्रशिक्षण देणं अपेक्षित असतं की मुलांच्या केसेसमध्ये विधिग्रस्त बालक जे असतात त्यांच्याशी कसं बोलायचं, काय वागायचं, कसे प्रश्न विचारायचे, ते थोडं सेन्सिटिव्हली हँडल करावं लागतं वय लक्षात घेऊन. तर त्यांना परवानगी असेल त्या मुलाशी बोलायला, कारण का तो तपासाचा भाग आहे. तर ते विशिष्ट पोलीस युनिट असतं जे ज्युव्हेनाइल किंवा जे आपण म्हणतो की चिल्ड्रन इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, विधिग्रस्त बालक जे असतात त्यांच्या केसेस हाताळायला पोलिसांमध्येच एक वेगळं युनिट असतं. ते जाऊन ते तपास करू शकतात. एक गोष्ट स्पष्ट झाली की जर याला सज्ञान ठरवलं गेलं तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा म्हणजे फौजदारी स्वरूपाचा खटला दाखल होईल आणि त्याची सुनावणी होईल. पण जर नाही सज्ञान ठरवलं गेलं, त्याला तो अल्पवयीन आहे असंच गृहीत धरलं गेलं, तर या केसमध्ये पुढे काय होऊ शकतं? जर तो त्याचा ॲडल्ट असल्याची मॅच्युरिटी ही नव्हती आणि म्हणून रेग्युलर कोर्टात केस न चालवता बोर्डासमोरच चालली पाहिजे असं जर असेसमेंटमधनं निकाल आला, तर ती केस बोर्डासमोर चालेल. बोर्डासमोर केस चालत असताना ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टचा जो एक हेतू आहे तो लहान मुलांना गुन्हेगारीकरणकडे घेऊन जाणारा नाहीये. बेसिकली रिफॉर्मेटिव्ह ॲक्शन्स किंवा करेक्टिव्ह मेथड्स वापरल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा अप्रोच ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टचा आहे. आणि म्हणून मग त्यावेळेला बोर्ड हे ठरवेल की ह्याच्याबरोबर काय केलं पाहिजे. पण हे ठरवताना ते त्याला डिटेन्शन देऊ शकतात, आणि ती डिटेन्शन देत असताना मग त्याला ऑब्झर्वेशन होममध्ये ठेवता येतं. त्याचबरोबर कदाचित त्याला थेरपिस्ट बरोबर बोलणं, काउन्सिलिंग चालू ठेवणं, तर हे सगळं पण ग्रुप काउन्सिलिंगमध्ये भाग घेणं, काही अजून करेक्टिव्ह मेथड्स असतील जेणेकरून डी अडिक्शनचं असेल किंवा असं परत त्यांनी करू नये ही जाणीव होण्याच्या दृष्टिकोनातून काही मेजर्स असतील, तर त्या सगळ्या मेजर्स ते घेऊ शकतात. आणि डिटेन्शन होऊ शकतं, इम्प्रिझनमेंट होत नाही पण डिटेन्शन होऊ शकतं. डिटेन्शन झालं तर त्याला ऑब्झर्वेशन होममध्ये ठेवतील. धन्यवाद त्याची मीडियाशी बोलल्याबद्दल. तर ही केस असू देत किंवा कुठलीही या स्वरूपाची केस, जर त्या मुलाला सज्ञान ठरवायचं असेल किंवा अल्पवयीन म्हणून गृहीत धरायचं असेल तर 3 महिन्याचा कालावधी हा किमान द्यावा लागणार आहे. आता बघूयात बोर्ड आणि बोर्डाद्वारे स्थापन केलेली समिती काय निर्णय देते ते. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.